हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण अशा मस्त पारंपरिक चवीच्या खास चकोल्या, त्यालाच कोणी कोणी वरण फळही म्हणतं, आपण मस्त अशा करणार आहोत. गरमागरम डाळीच्या वरणात मऊसूत पिठाच्या चकोल्या शिजवून त्यात केलेली मस्त झणझणीत अशी खमंग, म्हणजेच अगदी घरगुती प्रेमाची चव. वरून तुपाची धार, लसूण फोडणी आणि मसाल्याचा सुगंध मन मोहून टाकतो. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात थंड वातावरणात खाल्लं की मन आणि पोट दोन्ही तृप्त होतं. असं साधं पण इतकं स्वादिष्ट की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावं असं वाटेल. अशा मस्त घरगुती चवीच्या चकोल्या आज आपण करणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तुरीची डाळ मस्त कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून शिजून घेणार आहोत. तर मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ती सर्वप्रथम आपण धुवून घेऊ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करू. असं करून घेऊया. आता डाळ छान आपण धुवून घेतलेली आहे. त्यात आपण मीठ घालणार आहोत. थोडं आपण फोडणी देताना घालणार आहोत. हळद घालूया 1 छोटा चमचा आणि तेल घालूया अर्धा चमचा आणि ह्याच्या आपण मस्त झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. आता आपला कुकर होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया चकोल्याची. तर इथे मी 2.5 वाटी कणिक घेणार आहे. ही 1 वाटी, ही 2 वाटी आणि ही अर्धी वाटी. 2.5 वाटी मी कणिक घेतलेली आहे आणि मी हे 4 ते 5 लोकांसाठी चकोल्याची कणिक घेतलेली आहे. आता ह्यामध्ये मीठ घालूया आपण. तेल घालूया थोडंसं आणि आपण चपातीपेक्षा किंचित घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं पाणी घालून आपण घट्ट गोळा मळून घेऊया. चपातीपेक्षा किंचित घट्ट असा गोळा आपण मळूया. आता तुम्ही बघू शकता कसा आपण गोळा मळलेला आहे. चपाती आपण करतो ना तेव्हा कणिक कशी मळतो त्याच्यापेक्षा किंचित घट्ट मळायची आहे. तर आपल्या चकोल्या अशा मस्त होणार. नाही तर मग पीठ असं खूप चपात्या सारखं मळलं की चकोल्या अगदी त्या हे होणार. त्याच्यामुळे असं थोडंसं कडक मळायचं. आता आपण आहे ना थोडंसं त्याला तेल लावून परत एकदा छान मळू आणि रेस्टसाठी ठेवूया थोडा वेळ. तोपर्यंत आपली डाळ पण शिजणार छान. तर आपलं वरण छान शिजलेलं आहे. आपण हटून घेऊया. छान हटून घ्यायचं आणि आता फोडणी द्यायला घेऊया आपण. आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता तेल घालून घेऊया आपण 2 पळ्या. ह्या पळीने 2 पळ्या. आता तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली. अर्धा चमचा जिरं घालूया. इथे मी 3 हिरवी मिरची आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या जाडसर पेस्ट करून घेतली होती, ती घालूया. 1 ते 1.5 चमचा. कढीपत्त्याचे पाने घालूया. हिंग घालूया चिमूटभर आणि छान परतून घेऊया. लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण छान परतून घेऊया तेलामध्ये. अगदी सुंदर अशा चकोल्या करणार आहे. कोणी वरणफळ म्हणतं, कोणी चकोल्या म्हणतं. आम्ही चकोल्याच म्हणतो. पुण्याचे लोक चकोल्याच म्हणतात. इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला होता, तो सुद्धा आपण घालणार आहे.
ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कांदा नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल. पण मी चकोल्याचं जे आपण वरण करतो तेच अगदी खमंग छान केलं ना फोडणी मस्त देऊन, तर त्या चकोल्या सुद्धा खूप टेस्टी लागतात. त्यामुळे मी कांदा टोमॅटो वगैरे वापरणार आहे. अगदी सुंदर असं मी वरण करून दाखवणार आहे चकोल्याचं. तुम्हाला कांदा आणि टोमॅटो वापरायचा नसेल तुम्ही स्किप पण करू शकता, पण असं एकदा करून बघा, अगदी सुंदर चकोल्या होतात, टेस्टी. छान परतून घेऊया आपण कांद्याचा कच्चेपणा थोडासा मऊ होईपर्यंत. आता टोमॅटो घालूया. एक टोमॅटो घेतला होता मी मोठा, तो सुद्धा घालूया आणि तो सुद्धा छान सॉफ्ट झाला पाहिजे. आता यामध्ये आपण किंचित मीठ घालूया, म्हणजे आपला टोमॅटो पटकन सॉफ्ट होणार. आपण डाळ शिजताना पण मीठ घातलेलं होतं, किंचित घालूया, नंतर परत आपण घालूया. यामध्ये फोडणीतच थोडीशी कोथिंबीर घालूया, म्हणजे अगदी फोडणी अगदी सुंदर खमंग टेस्ट येते कोथिंबीरची. अशी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर परतून घेतल्यामुळे अगदी सुंदर वरण होतं. एखादा मिनिट छान परतून घेऊ. इथे 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा आपण धना पावडर वापरतोय आणि हा लहान चमचा आपण गोडा मसाला किंवा थोडासा गरम मसाला, तुमच्याकडे गोडा मसाला असेल तरी तुम्ही वापरू शकता. बस एवढेच मसाले आपण वापरणार आहे. आता छान आपण मिक्स करून घेऊया छान मसाले फोडणीत. अगदी सुंदर टेस्टी चकोल्याचं वरण अगदी मस्त खमंग करायचं आपल्याला. सुगंध तर खूप सुंदर सुटलेला आहे. यातच आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे, 1 चमचा फोडणीतच. आता इथे आपण जी डाळ आपण शिजून ठेवली होती ती घालूया. कुकर मधली मी हटून ठेवली होती. आणि हे वरण जरा पातळच असतं, खूप घट्ट नसतं. बघा किती सुंदर वरण झालं आपलं. मी आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे, कारण हे थोडंसं मला दाटच दिसतंय. कारण चकोल्या ह्या खूप नंतर घट्ट होतात गार झाल्यावर, त्यामुळे आपल्याला हे वरण थोडंसं पातळच करायचं आहे. थोडंसं पाणी घालूया आपण. आता ह्याच्यामध्ये फायनली आपण मीठ घालणार आहोत. इथे मी कोकम घेतले होते, 2-3 कोकम, आणि इथे किंचित गूळ घेतला आहे मी किसून, तो घालूया अर्धा चमचा. अगदी सुंदर होतं. तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचेचा कोळही घालू शकता. मी इथे टोमॅटो पण वापरलेला आहे आणि कोकम पण वापरलेला आहे. आता छान आपण हे उकळून घेऊया मंद आचेवर. तोपर्यंत आपण चकोल्या करायला घेऊ. आता आपण मस्त आपलं पीठ मुरलेलं आहे. आता आपण चकोल्या करायला घेऊया. जसं आपण पोळीला पीठ घेतो तसंच घ्यायचंय. असा गोळा केलेला आहे. मस्त आपण पिठामध्ये त्याला घोळून घेऊया आणि ह्याची आपण पोळी लाटूया. जशी आपण चपाती करतो तशीच, अगदी जाड नाही करायची, पातळच आपल्याला चपाती लाटायची आहे.
फक्त आपण चपातीला तेल लावतो आणि घडी करतो, ही तशीच फक्त लाटायची आहे आपल्याला. आणि माझी ट्रिक बघा कशी मी करतेय. कारण बऱ्याच जणी काय करतात, अशा चकोल्या लाटल्या की त्या कट करून गरम वरणात सोडतात, तर त्याच्यामुळे काय होतं, त्यात वरणात चिटकल्या जातात आणि अगदी हे होतं, ते सुटसुटीत होत नाही. त्याच्यामुळे मी एक ट्रिक वापरलेली आहे. त्यानुसार जर आपण चकोल्या केल्या तर अगदी त्या डाळीत सुद्धा अगदी फडफडीत खाता येतात चमच्यानी आणि असं गिचगिचीत होत नाही, अगदी सुंदर अशा होतात सुटसुटीत. तर सर्वप्रथम आपण चपाती करून घेतलेली आहे, ती आता आपल्याला तव्यावर शेकून घ्यायची आहे. मी इथे तवा ठेवलेला आहे आणि खूप पण नाही शेकायची आहे, अगदी किंचित आपल्याला थोडे थोडे त्याच्यावर बबल्स यायला लागले की पलटी करायची, म्हणजे ती चिकटल्याही नाही जात. आपण कट करताना पण छान कट करता येतात आणि डाळीत सुद्धा सोडल्यावर ती एकमेकांना चिटकत नाही आणि खाताना सुद्धा अगदी चमच्याने मस्त खाता येतं. आणि खूप अशा घट्ट घट्ट सुद्धा अशा होत नाही थोडं. नाहीतर काय होतं, अशा जर आपण कट करून जर डाळीत सोडल्या ना, त्या अशा एकमेकांना चिटकल्या जातात आणि ते खूपच हे होतं खाताना. त्याच्यामुळे मी ही ट्रिक वापरलेली आहे. अगदी तुम्ही सुद्धा करून बघा, अगदी सुंदर होतात अशा. बस आपल्याला एवढंच करून घ्यायचं आहे, जास्त करायचे नाही. बघितलं तुम्ही मी कशी शेकून घेतलेली आहे, अशी शेकून घ्यायची आपण आणि काढून घेऊया. आणि आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे, जसं आपण चकोल्या कट करतो. तुम्हाला किती मोठ्या किती छोट्या खाणार आहे त्यानुसार. हे बघा, इझी कट करता येतात ते, नाहीतर पूर्ण चिटकल्या जातात त्या पोळपाटाला कट करताना. बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर होतात. ही माझ्या आईकडून मी ट्रिक शिकलेली आहे. माझी आई अशाच करते. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमच्याही अगदी 13-13, 14-14 लोकांसाठी अशा करायची चकोल्या, अगदी मोठ्या 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 पातेल्यांमध्ये. हे बघा कशा झाल्या सुटसुटीत. हे आपण काढून घेऊया आणि अशाच आपण सर्व पोळ्या करून घेऊया. अजून एक दाखवते. जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटायची आहे, खूप जाड नाही लाटायची, पातळच लाटायची आहे. ह्या जाडीची बघू शकता तुम्ही. आता आपण तव्यामध्ये शेकून घेऊया. किंचित बबल्स आले की पलटी करायची. असं दोन्ही साईडने करून घेऊया. एखादा मिनिटच आपल्याला ही करायची आहे, म्हणजे अगदी सुंदर होतात चकोल्या आपल्या. काढून घेऊया. कट करूया. अगदी मस्त पारंपरिक रेसिपी आहे ही. आणि रोज रोज तेच त्याच भाज्या, त्याच पोळी चपाती भात तेच खाऊन कंटाळा येतो. एखाद्या दिवशी असा चेंज म्हणून आपण करू शकतो. उन्हाळ्यामध्ये पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं, जेवायची इच्छाच होत नाही, त्यातून भाजी चपाती तर खायची इच्छाच होत नाही. त्यामुळे अशा खमंग चकोल्या जर आपण केल्या तर अगदी सर्वजण, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण आवडीने खाणार. मस्त तुपाची धार सोडायची आपण खाताना, अगदी सुंदर अशा होतात. काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त खळखळून उकळी आलेली आहे वरणाला. अगदी सुंदर खमंग मस्त असा सुगंध सुटलेला आहे.
वरणाचा इतका टेस्टी वरण झालेला आहे आपलं चकोल्याचं. इथे मी चकोल्या पण करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि कशा फडफडीत झालेल्या आहेत बघा. अगदी सोडता पण येतात छान आणि अगदी सुंदर बघा अशा. आता आपण ह्या वरणामध्ये सोडूया. असं तशा जर आपण लाटल्या तर ती एक एक अशी सोडायला लागती, पण ह्या चिटकत नाही, त्याच्यामुळे आपण अशा थोड्या 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 करून अशा सोडू शकतो अशा हातात घेऊन. अगदी सुंदर अशा होतात, चिटकत नाही, काही नाही, वरणामध्ये फडफडीत होतात, मोकळ्या मोकळ्या. तुम्ही बघू शकता. अशा आपण सर्व सोडून घेऊया चकोल्या वरणामध्ये. आणि मस्त असं तळापासून असं हलवून घ्यायचं आधेमध्ये. आणि हे आपण 10 ते 12 मिनिटं वरणामध्ये छान शिजून घेऊया. आपण ती पोळी लाटून किंचित आपण भाजून घेतल्यामुळे झटकीपट होतात, जास्त करायची गरज नाहीये उकळायची. अगदी 10 ते 12 मिनिटं खूप झाले बघा. कशा सुटसुटीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, मोकळ्या मोकळ्या बघा. अशाच चकोल्या करायच्या, अगदी सुंदर खाता पण येतात आणि असं सोडता पण येतात, चिटकत नाही, काही नाही. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झालेल्या आहेत. आता आपण 10 ते 12 मिनिटं छान शिजून घेऊया. चला आता 10 ते 12 मिनिटं झालेले आहे. आपण झाकण ठेवून मस्त चकोल्या शिजून घेतल्यात. बघूया आपण कशा झाल्यात. अगदी सुंदर झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी 4 ते 5 जण आरामात खाणार अशा सुंदर चकोल्या आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये अगदी छान अशा करू शकतो. कणिक मळून ठेवायची साईडला, डाळ पण शिजून ठेवायची आणि सर्व घरामध्ये हजर झाले की गरमागरम चकोल्या अगदी पटपट लाटून वरणाला फोडणी द्यायची अशी खमंग. ती झटकीपट गरमागरम मस्त तुपाची धार, कांदा, तोंडी लावायला काकडी, पापड, लोणचं, अगदी मस्त बेत. अगदी सुंदर अशा चकोल्या केलेल्या आहेत मी. चला आता आपण सर्व करूया. आता आपण पावडर मसाले घालूया. आपण हळद डाळ शिजताना घातली होती, त्याच्यामुळे आपण किंचित हळद वापरतोय. इथे आपण काश्मीरी मिरची पावडर वापरतोय 1 चमचा. तर आपण काढून घेऊया बाउलमध्ये खाण्यासाठी. तर अशा मस्त कोथिंबीर वरतून टाकायची. असं छान चकोल्या तुम्ही बघू शकता. अगदी चिकट होत नाही, काही नाही, अगदी सुटसुटीत होतात. मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत मस्त. आता त्याच्यावर आपण छान तुपाची धार सोडायची आहे खाताना. तुम्ही बघू शकता छान अशी साजूक तुपाची धार आणि मस्त असं ताव मारायचा आहे चकोल्यांवर. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेल्या आहे आपल्या अगदी चकोल्या. वरतून आपण छान काकडी घेतली तोंडी लावायला, मस्त लिंबू पिळून, कांदा, पापड, लोणचं असेल तर लोणचं, अगदी मस्त बेत. हा अगदी चविष्ट, हॉटेलमध्ये न जाता अगदी घरच्या घरी अशा सुंदर चकोल्या अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा आपण करू शकतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.